नमस्कार मित्रांनो. "तू माझा मितवा" मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की आता राकेश हा सगळ्या बाजूनेच स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना, आता ऐश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्याची सगळ्या बाजूने कशी कोंडी करणार आहेत आणि त्याचप्रमाणे आता राकेश ज्या रियाच्या जीवावरती एवढा उड्या मारत आहे, आता त्याच रियाला जेव्हा दादा हा अंजलीसमोर आणून उभं करणार आहे, त्याचप्रमाणे आता रियाचे दागिने चोरणारा राकेश याचं सत्य जेव्हा अंजलीसमोर येणार आहे, तेव्हा मात्र अंजली हे त्याच्याबद्दल काय मोठं पाऊल उचलणार आहे. आतापर्यंत अंजली ही ईश्वरी आणि अर्णव या दोघांचाच त्या राकेशमुळेच रागराग करत आली आहे. परंतु आता त्या सगळ्याच हिशोब अंजली कसा घेणार आहे आणि राकेशची आता घराबाहेर कशी एक्झिट होणार आहे, कायमचं राकेशची हकालपट्टी होणार, हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अंजली ही राकेशला पुन्हा घरी आल्यामुळे तिला राकेशचं नवीनच रूप दिसलेलं आहे. खरं तर तिला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळतच नाही आहे, कारण की जर जर तिला राकेशने स्वतःच प्रॉपर्टीमध्ये अर्णवजवळ वाटा मागायला सांगितला, तर आजीने जेव्हा तिच्यासमोर हा प्रश्न केला, तेव्हा मात्र त्या राकेशने वेगळीच बाजू दाखवलेली आहे. अंजलीला विलन बनवून त्याने स्वतःच अगदी व्यवस्थित सगळा मान घेतलेला आहे. त्यामुळे ती विचार करत असते की नक्की हे सगळं असं हे का वागले आज, कारण की जर यांनीच मला सांगितलं होतं की प्रॉपर्टीच्या सगळ्या ज्या वाटण्या असतील ते तू करून घे, पण तरीही जेव्हा आजीने विषय काढला, तेव्हा आजीने विषय काढल्यानंतर यांनी मला ते सगळं का खोटं पाडलं, याचं अंजलीला मनोमन वाईट वाटत असतं. कारण की कितीही काही झालं तरीही आतापर्यंत अंजली ही सगळ्यांसाठी घरात चांगली आहे, परंतु हे राकेशने नवीन विषय काढल्यामुळेच मी घरात वाईट झाले का, असा विचार अंजलीच्या मनामध्ये येत असतो. त्यामुळे किती काही झालं तरीही तिच्या मनातले जे काही खंत आहे ती कमी होत नसते. म्हणूनच जेव्हा राकेश रूममध्ये येतो, तेव्हा ती त्याला विचारते की मला जरा तुम्ही प्लीज सांगा की हे सगळं काय आहे. म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही आहे, की तुम्ही आज सकाळी जेव्हा आलात तेव्हा मला का सांगितलंत, म्हणजे तुम्ही माझी बाजू न घेता आजीला सरळ माझ्यासमोर मलाच विलन ठरवलंत आणि आजीला सांगितलंत की हे सगळं माझ्या मनात आलं आहे म्हणून. खरं तर हे सगळं तुमच्याच मनात आलं होतं. तेव्हा तो म्हणतो की अंजली, खरं तर तुला मी काय म्हणालो होतो तू विसरलीस का? तुला फक्त माझ्या होला हो करायची आहे आणि जर हे सगळं जमेल तर सगळं काही व्यवस्थित होईल. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त तू माझ्या होला हो कर, बाकी काही करू नको. अशा वेळेला कदाचित तुला विलन बनावंही लागेल, पण तू बन, कारण की आपल्याला त्या ईश्वरीच्या सगळ्या मनसुब्यांना हाणून पाडायचं आहे म्हणूनच. तेव्हा अंजलीला खरं तर ईश्वरीचं नाव घेतल्यावर डोक्यात तिडीक जात असते. त्यामुळे ईश्वरीचं नाव जेव्हा राकेश काढतो, तेव्हा ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर मग आता इथे अर्णवचं डोकं खूप दुखू लागलेलं असतं. 48 तासांमध्ये पुढच्या कसं काय करायचं, सगळ्या गोष्टींचा कसा तपास लावायचा, याचं ईश्वरी आणि अर्णव यांचं बोलणं सुरू असतं. अर्णवचं डोकं त्यामुळेच खूप दुखत असल्यामुळे ईश्वरी म्हणते की सर, इथे आता गप्प बसा. मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित करून देते, तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता अर्णव पुन्हा खाली बसतो. तेव्हा ईश्वरी अगदी कमी प्रेशरने त्याचं डोकं वगैरे दाबून देते आणि नंतर मग अर्णव म्हणतो की काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. पण करायचं कसं, हा प्रश्न फार मोठा आहे. त्यामुळे अर्णव, ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. ईश्वरीला असं वाटत असतं की आपण जरा शांत बसलो की नक्कीच यावर काहीतरी उपाय आपल्याला शोधता येईल. म्हणून ते दोघंजणही त्याच गोष्टीचा आता विचार करत असतात. त्याचबरोबर ईश्वरी ही अर्णवला म्हणते की सर, एक गोष्ट आपल्याला लक्षात येते का, आपण 48 तास दिलेत, परंतु ताईला त्यांनी कसं खोटं पाडलं बघितलंत ना तुम्ही सगळ्यांसमोर. अर्णव म्हणतो की हो, म्हणजे हे सगळं जे काही तो करत होता ना, खरं तर त्यानेच हे सगळं करायला सांगितलेलं, बरोबर ना मी सिंदूर? ईश्वरी म्हणते की हो, अगदी बरोबर. ही प्रॉपर्टीची वाटणी वगैरे हा सगळा विषय ना त्या राकेशनेच काढायला सांगितला होता आणि सगळ्यांसमोर मात्र तो चांगल्यापैकी हिरो ठरला आणि ताईला त्याने मधल्यामध्ये विलन बनवून टाकलं. ताईने हे सगळं करायला सांगितले असं त्या खोटारड्या माणसाने सांगितलं होतं. मग आता अर्णव म्हणतो की खरं तर त्याचं हे जे सगळं काही वागणं आहे ना, ते आपल्याला माहीत आहे. पण हे ताईला कधी समजणार आहे ना, मला तेच कळत नाही. त्याचीच जास्त राग येतोय मला. ईश्वरी म्हणते की सर, आता रागराग करून ना काहीच फायदा नाही आहे. आपल्याला आता अगदी व्यवस्थित अशी ॲक्शन घेतली पाहिजे. ते म्हणजे अर्णव सर, तुम्हाला लक्षात येतं आहे का,
राकेश ना हे सगळं मुद्दाम करतो आपल्याला कळतंय. पण राकेशच्या विरोधातला एक तरी पुरावा आपल्याला नक्कीच सापडेल आणि त्या पुराव्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे जे सगळं काही राकेश करतोय ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच व्यक्तीकडून आता मदत मिळेल. अर्णव म्हणतो की येस, बरोबर तो दादा, बरोबर ना? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो. म्हणूनच त्या दादाबरोबर मी हातमिळवणी केली. कारण की जर तो दादा या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आणू शकतो तर तो काही करू शकतो. शिवाय तो दादा त्याला सगळ्या गोष्टी राकेशबद्दलच्या माहीत आहेत. तो किती किती काय काय रूपं बदलून राहिला आहे, सगळ्या गोष्टी त्याला कळलेल्या आहेत. त्यामुळे काही झालं तरीही त्या दादाला आपण लवकरात लवकर गाठायचं आणि ताईसमोर उभं करायचं. ईश्वरी आता अर्णवचा विचार करते आणि म्हणते की तुम्हाला याच गोष्टीची भीती वाटते ना, की जर समजा ताईला या सगळ्याचा त्रास झाला तर काय होईल, हाच विचार करताय ना तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, याच गोष्टीचा विचार करून मी गप्प बसलोय. पण करायचं काय ना मला तेच कळत नाहीये. त्यानंतर मग आता इथे अर्णव म्हणतो की तरीही आता आपण वाट बघायची नाही. लवकरात लवकर त्या दादाला ताईसमोर उभं करून सगळं सत्य तिच्यासमोर आता आणायचं म्हणजे आणायचंच, असं आता त्यांचं ठरलेलं असतं. नंतर राकेश विचार करतो की सारखा सारखा या दादाचा कॉल येतो. अर्णव आणि ईश्वरीचं असं आता ठरलेलं असतं की काही करून राकेशला असं ट्रॅपमध्ये अडकवायचा की तो बाहेर पडलाच नाही पाहिजे. आणि तो मुद्दामच दादाला राकेशवर प्रेशर टाकायला सांगतो की काही झालं तरीही लवकर मला तुम्ही पैसे आणून द्यायचे आणि जर नाही आले तर घरी तमाशा करणार आहे. म्हणूनच मग दादाच्यासाठी सारखे सारखे फोन येत असल्यामुळे राकेश हा त्याची चेन घेतो आणि तिथून निघालेला असतो. आता तो निघत असताना विचार करतो की हे रियाचे काही आम्ही गोव्याला गेलेलो तेव्हाचे मी दागिने गपचूप चोरलेले होते. आता ते दागिने मी विकले की जरा तरी पैसे त्या दादाच्या तोंडावर मला मारता येतील, म्हणूनच मी घेऊन जातो. असं म्हणून तो आता रुमालामध्ये बांधून ते सोन्याचे सगळे दागिने घेऊन जात असताना तिथे तेवढ्यातच अंजली येते आणि अंजली त्याला विचारते की काय हो, काय करताय तुम्ही हे सगळं? तेव्हा राकेश म्हणतो की अगं काय करताय म्हणजे हे सगळं मी जरा एका ठिकाणी बाहेर निघालोय. अंजलीला कळत असतं की ह्याच्या हातात ना काहीतरी लपलेलं आहे. मग ती विचारते की तुमच्या हातामध्ये काय, जरा मला दाखवा. तेव्हा तो म्हणतो की नाही, अगं कुठे काय, काहीच नाही आहे. तेव्हा मग आता अंजली म्हणते की नक्की सांगताय का तुम्ही मला, की उगीचच मला तुम्ही फसवताय? तेव्हा मग तो म्हणतो की नाही गं, अगं फसवणं वगैरे कुठे आलं, खरंच सांगतो की माझ्या हातामध्ये आता काही नाही आहे. त्याचबरोबर इथे आता ती विचार करायला लागते की नक्कीच हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. पण या गोष्टी नक्की काय आहेत ना, या शोधल्याशिवाय मी आता काही गप्प बसणार नाही आहे. त्याचबरोबर आता अंजली ही त्याच्यासमोर उभी असते. राकेशला म्हणते की बरं तुम्ही चाललात तरी कुठे ते तरी सांगा. तो म्हणतो की अंजली माझं ना एक महत्त्वाचं काम आहे. मी आल्यावर तुला नक्की सांगेन. असं म्हणून राकेश तिथून आता पळ काढून निघून जातो. आणि अंजली रूममध्ये विचार करत बसते की हे असं काय करत होते, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे मला असं थांबवत होते, त्याच्यामागे काही ना काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. अशी गोष्ट आता तिच्या डोक्यामध्ये येत असते. आणि राकेश आत्तापर्यंत माझ्याशी ठीक वागत होते, पण आता अचानक माझ्यापासून काय लपवत होते? नक्कीच ना त्यांच्या रुमालात काहीतरी होतं. पण ते काय? अंजलीच्या डोक्यात आता येतं की नाही, काही झालं तरीही ना मला आता त्यांचा पाठलाग केला पाहिजे. म्हणून राकेश आता जसा निघालेला असतो तसं त्याचा अंजलीही पाठलाग करायला लागते. कारण की तिलाही आता डोक्यामध्ये येत असतं की अंजली, ईश्वरी आणि अर्णव हे यांच्यावर आरोप करत आहेत. ते नक्की काय आरोप आहेत हे मला शोधायचेत. त्यासाठीच ती विचार करते की आता मला शांत बसून चालणार नाही आहे. हे माझ्यापासून काय लपवत आहेत ना, या गोष्टी तरी मला समजल्या पाहिजेत. कारण की हळूहळू आता त्याच्या वागण्यावर प्रत्येक गोष्टीवरती अंजलीला संशय यायला लागलेला असतो. अंजली म्हणते की मला आता यांचा पाठलाग करून नक्की हे काय करतायत हे सत्य शोधून काढलं पाहिजे. कारण अंजलीचं मन आतून खूप हादरलेलं असतं. जर या सगळ्यामधून काही वाईट निघालं तर मात्र ती खूपच खचणार असते. पण जर त्यामधून काही राकेशचं चांगलंच निघालं तर मात्र ही सगळी बाजू ती अभिमानाने मिरवेन. आणि राकेश नक्की जर चांगलं वागत असतील, काही चांगलं काम करत असतील तर तेही मी ईश्वरी आणि अर्णव यांना छातीत टोकपणे सांगू शकते, असं तिच्या सगळं डोक्यामध्ये सुरू असतं. त्यानंतर मग आता राकेश हा निघालेला असताना तिथून ती रिक्षानेच त्याच्या मागे मागे असते आणि स्वतःला सगळं कव्हर करून घेते, जेणेकरून राकेशने तिला बघू नये किंवा काही होऊ नये. आता राकेश हा घाईघाईने निघतो आणि तो सोनाराच्या दुकानाकडे जात असतो.
तेवढ्यातच जाता जाता त्याला सारखा सारखा दादाचा कॉल येत असतो की काय, कुठेस तू, कुठेस तू. तेव्हा मात्र दादाला तो म्हणतो की अहो दादा, मी तुमच्याच पैशांची व्यवस्था करण्यासाठी जातोय, तुम्ही कशाला काळजी करताय, पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला लगेच पैसे आणून देतो, मग तर झालं. असं म्हणून आता दादा त्याला भेटण्याचं लोकेशन कळवतो आणि लोकेशन कळवल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, आपण त्या जागेला भेटूया. आता इथे अर्णवला बाहेर दादा पण भेटलेला असतो आणि अर्णवसोबतच दादा असतो, जेणेकरून सगळ्या गोष्टी आता तिथल्या तिथेच सगळ्या संपणार असतात. तेवढ्यात अर्णव हा राकेश जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याने अगोदरच मॅनेज करून ठेवलेल्या असतात. तिथे सोनं वगैरे सगळ्या काही गोष्टी ज्या रियाच्या असतात ना, त्या रियालाच दादाने अगोदर सगळं इन्फॉर्म केलेलं असतं की ज्याच्याबरोबर तू राहतेस ना, त्या सगळ्या गोष्टी या माणसाच्या खोटारड्या आहेत आणि तुझे दागिने त्या माणसाने विकलेले आहेत. असं म्हणून आता रियाला देखील दादाने सगळ्या काही गोष्टींना आपल्या बाजूने केलेले असते. नंतर आता ईश्वरी आणि अर्णव जेव्हा राकेश परत येतो तेव्हा त्याला बघत असतात. राकेशने पैसे वगैरे सगळे काही आणलेले असतात आणि सगळे पैसे तो आता बाहेरच्या बाहेरच दादाला द्यायला बघत असतो. परंतु दादा त्याला म्हणतो की मी थोड्या वेळाने तुला भेटेन, माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि ते काम झाल्यानंतरच मी तुला भेटेन. आता अर्णवला दादा हे सगळं कळवतो की मी तुमच्या बंगल्याच्या बाहेरच येणार आहे. त्यामुळे अर्णव ठरवतो की किती काही झालं तरीही आपल्याला आता या सगळ्या बाबतीत दादाच्या बाबतीत सगळं काही कवर केलं पाहिजे आणि जर दादाच हे सगळं सगळ्यांसमोर आणणार असेल तर मात्र आपल्याला काहीच काळजीचे कारण नाही. अर्णव ईश्वरी यांचं फुलप्रूफ तिथे प्लॅनिंग होत असतं. अर्णव म्हणतो की जर हे सगळं व्यवस्थित झालं ना मिस इंदोर, तर ताईसमोर त्या राकेशचा घाणेरडा खरा चेहरा येण्यापासून कोणीही लपवू शकत नाही. आता इथे राकेश टेन्शनमध्ये असतो की खरंच आता या दादाला कुठून दुर्बुद्धी सुचली, माझ्याजवळ आता हे पैसे राहिले म्हणजे मला टेन्शन आहे. जर या घरात या इतक्या पैशांबरोबर जर मला कोणी बघितलं तर नक्कीच काहीतरी परत प्रॉब्लेम होऊ शकतो. मग कशासाठी हे सगळं करायचं आहे असं टेन्शन त्याला येत असतं. आता अंजली ही त्याला सोनाराच्या दुकानामध्ये सोनं विकताना तिने सगळं काही त्याला राकेशला बघितलेलं असतं, पण तरीही ते मुद्दाम त्याला काही बोलून दाखवत नाही. राकेश स्वतःच्या तोंडून काही कबूल करतोय का, या सगळ्याची ती वाट बघत असते. नंतर मग आता जेव्हा राकेश रूममध्ये असतो तेव्हा ती त्याला तरीही विचारते की मला सांगा की तुम्ही कुठे गेला होतात आत्ता, म्हणजे इतक्या घाईघाईत निघालात आणि लगेच आलात देखील, म्हणून विचारलं, मला वाटलं की तुम्हाला काम करायला वेळ लागणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो की अगं नाही अंजली, त्याचं काय झालं ना, मी एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी ना इतकं काही मोठं काम नव्हतं म्हणून लगेच आलो. एका माणसाला फक्त त्याचे जे प्रॉपर्टीचे पेपर्स मी तयार केले होते ना ते द्यायचे होते बाहेरून घेऊनच आणि त्यामुळे मी तिथे गेलो होतो, म्हणून मला इतका काही उशीर लागणार नव्हता. असं म्हटल्यानंतर आता अंजली मनातच विचार करते. तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं की राकेश माझ्यासोबत खोटं का बोलतायत, इतकं सगळं असूनही माझ्याशी ते का खोटं बोलतायत. या सगळ्या गोष्टी आता तिच्या डोक्यामध्ये फिरत असतात. पण ती ठरवते की नाही, मला कदाचित असं वाटतंय की ईश्वरी आणि अर्णव ज्या काही गोष्टी बोलतायत त्या खरंच खरे आहेत का, हे जे काही माझ्यासोबत वागतायत ते खरंच काहीतरी माझ्यापासून लपवतायत का, अशा गोष्टी तिच्या मनामध्ये येत असतात. आता राकेश वाट बघत असतो ते म्हणजे तो येण्याची, आणि राकेश आता सारखा सारखा टेन्शनमध्ये देखील असतो. कारण काही झालं तरीही आता हे रियाचे दागिने आणि याच्या पुढे काय करायचं, पण काही झालं तरी ही प्रॉपर्टी लवकरच माझ्या नावे होईल म्हणून सगळे कर्ज मी असेच फेडून टाकेन अशी स्वप्न तो सगळे बघत असतो. त्याला कुठे माहीत असतं की राकेशच्या विरोधामध्ये रिया, दादा आणि बाकीचे सगळेजण उभे आहेत ते. त्यामुळे आता राकेश त्या दादाच्या फोनची सारखी सारखी वाट बघत असतो. अंजली ही त्याच्याकडे बघत विचार करते की यांचं काय चाललंय काय, म्हणजे मगासपासून मी बघते इथून तिथे नुसत्या फेऱ्या मारता येतं, अशी काही गोष्ट आहे का की यांना अशी वाटते की पटकन घडावी म्हणून. तेवढ्यातच आता तिथे वल्लरी येते आणि वल्लरी त्याला येऊन विचारते की काय जावई बापू, तुमचं काय चाललंय का इथे, म्हणजे तुम्ही एका वेळेला अंजलीला उभं करताय आणि दुसऱ्या वेळेला. तेव्हा तो पटकन म्हणतो की हे बघा जरा बाजूला व्हा, माझं एक महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून तो तिला बाजूला करतो आणि पुढे जातो. तेवढ्यातच आता इथे सगळ्यांसमोर दादा आलेला असतो. ईश्वरी आणि अर्णव आता जास्त काळ वाट न पाहता त्या राकेशचं घाणेरडं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचं ठरवतात. आता तो जो दादा असतो तो बंगल्यामध्येच येतो. राकेश, राजेश, जितकी किती नावं आहेत तुझी त्या सगळ्या नावांना मी हाक मारतोय, खाली उतर लवकर. तेव्हा राकेश घाबरतो आणि म्हणतो की हा तर दादाचा आवाज आहे, मग हा इथे बंगल्यामध्ये कशाला आला, याला मी सांगितलं होतं की मी तुला भेटायला येतो बाहेर म्हणून. तेवढ्यातच तो खाली येतो. अर्णव पण तिथेच उभं असतो. त्या दादाबरोबर त्याचे सगळे गुंड देखील असतात. आता
त्यांना पाहिल्यानंतर राकेश पुढता हादरतो आणि म्हणतो की दादा अहो तुमचं काम मी बाहेर केलं असतं, तुम्ही इथे कशाला आलात? जाऊ दे, चला कसं आहे ना आपण बाहेर राहून बोलूया आणि घरात ना हे सगळं तुमचं ना बोलणं वगैरे सहन केलं जाणार नाही. म्हणजे तुमचं वागणं थोडं वेगळं आहे ना, म्हणून थोडं बाहेर चला आपण तुमच्या सगळ्या केसबद्दल बोलूया. तेव्हा आता दादा हा जोरातच त्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की काय, मी गुंड आहे आणि मग तू कोण आहेस? अरे तू चांगल्या वेशातला माणसातला गुंड आहेस. तू काय करतोयस ना आज हे तुझं सत्य तुझ्या सगळ्या घरच्यासमोर आलंच पाहिजे. तेव्हा दादा म्हणतो की हे काय काय चाललंय तुमचं? तुमच्या केसबद्दल मी बोलूया म्हणून म्हणालो ना. तेव्हा दादा म्हणतो की आता माझी केस सोड, तुझीच केस आता कायमची संपवण्याचा विचार चालू आहे माझा. तेव्हा मग अर्णव समोर उभं असतो आणि तो सगळं काही बोलायला लागतो. तेव्हा त्याच मोठ्या मोठ्या आवाजाने अंजली देखील खाली येते. आता अर्णव अगदी रागानेच त्याच्याकडे बघायला लागतो, कारण की त्याला माहीत असतं काहीही झालं तरीही लवकरात लवकर हे आता दादा सगळं प्रकरण मिटवून टाकणारच आहे. आता अर्णवने त्याला जो काही ब्लँक चेक दिलेला असतो त्या चेकमुळेच दादाने सगळं काही काम अगदी चोखपणे करायला घेतलेलं असतं. आता अंजली आल्याबरोबर राकेशचे सगळं सत्य तो तिच्यासमोर आणतो की हा माणूस ना राकेश आहे ना राजेश आहे, हा खूप मोठा फ्रॉड आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर्वेश या एका नावाने तो आणखी काही मुलीला फसवत आहे. तेव्हा मात्र तिथे हे ऐकल्यावर अंजली तिलाही धक्काच बसतो. ती म्हणते की नक्की काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का? हो वकील आहेत हे राजेश नाव आहे यांचं. तेव्हा मग तो म्हणतो की राजेश आमच्यासमोर तर हा राकेश भोसले म्हणून पण आलाय. तेव्हा मग त्याचबरोबर ईश्वरी पण म्हणते की हो ताई, माझ्यासोबत लग्न करणारा तो राकेश भोसले हाच हा माणूस आहे. आता मात्र सगळ्यांना आनंद होतो. दादामुळे सगळ्या पर्दाफाश होत असतो. या माणसाबद्दल सगळं सत्य समजत असतं. त्याचबरोबर दादाने आता सर्वेश बनून जिच्याबरोबर तो राहतोय ना त्या मुलीलाही समोर आणलंय, म्हणजे रियाला. आता रिया पण समोर येते आणि येऊन पटकन त्याच्या कानाखाली वाजवते आणि माझे दागिने गोव्याला असताना तू चोरलेस, आता माझ्यासोबत हा गोव्याला होता इतके दिवस, हे सगळे पुरावे देखील रिया ही अंजली समोर आणते. म्हणजे राकेशचं हे जे सगळं प्रकरण अंजली समोर आणलेलं असतं. त्याचबरोबर शलाकाचा खून राकेशनेच केल्याचे सगळे सगळे पुरावे आता ईश्वरीने हे दादाच्या मदतीने अंजली समोर आणलेले असतात. त्यामुळे आता अंजली समोर हे दादाच्या मदतीने रियाबद्दलचं आणि बाकीच्या सगळ्यांचं भयानक सत्य हे राकेशचं आलेलं असतं. आता राकेशची कशी हालत होणार आहे? राकेशची आता सगळ्या बाजूने वाट लागली आहे. अंजलीला हे सत्य समजल्यामुळे आता तिच्या तब्येतीवर नेमकं काय परिणाम होणार आहे आणि अंजलीच्या बाळाच्या बाबतीत नेमकं काही अघटित घडू शकतं का? हे सगळं आपल्याला काही पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.